समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मठाधिपती माननीय श्री गुरुवर्य प्रदीप दादा सोनवणे. आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त ताईदादांपर्यंत स्वामी सेवा पोहोचवण्याचं काम करा. आज आपण आपल्या मठाबद्दल सुंदर असा व्हिडिओ पाहणार आहोत. आता काही दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त आपल्या मठामध्ये काय सेवा असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या मठामध्ये याविषयी काय विशेष कार्यक्रम असणार आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. खरं तर भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातून पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा मिळत असते. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जरी ऐकलं तरी आपल्याला खूप सुंदर अनुभव यायला लागतात. अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आपल्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे येथे प्रदीप दादांच्या मठामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पार पडणार आहे. संकट काळात समस्या असताना अडचणीत स्वामींना केवळ हाक मारावी आणि स्वामींनी माऊलीप्रमाणे मदतीला धावून यावे असे लाखो भक्तांचे अनुभव आहे. आणि आपण आनंदाच्या सुखाच्या क्षणातही स्वामींचे स्मरण केले पाहिजे. समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड गुरुचरित्र पारायण सामुदायिक सोहळा तसेच कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. या कालावधीमध्ये 20/4/2025 रोजी सकाळी 8 वाजता आरती होईल. 10:30ची नैवेद्य आरती होईल. त्यानंतर सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं वाचन कंटिन्यू चालू राहील. तसेच दिवसभरामध्ये होम, हवन, यज्ञ, याग विधी होतील. दुपारी 3 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी मिरवणूक होईल. संध्याकाळी 6 वाजता रोज महाआरती होणार आहे. या महाआरती आपण युट्यूबला देखील लाईव्ह घेणार आहोत, त्यामुळे आपण या महाआरतीचा देखील लाभ घेऊ शकता. लाईव्ह आरती झाल्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन आपण आपल्या मठामध्ये केलेले आहे. 7 ते 9 या वेळेमध्ये होणारे कीर्तन देखील आपण युट्यूबला आपल्या या अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह घेणार आहोत. कीर्तन लाईव्ह झाल्यानंतर 9 नंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. महाप्रसाद झाल्यानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रमांचा खेळ घेणार आहोत. असं आपलं 7 दिवसाचं सुंदर असा नित्यक्रम विधी असणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यामागचे कारण एवढेच आहे की गुरुवर्य प्रदीप दादा हे बोलत असतात, हे ताई दादांचं माहेरघर आहे. पण मग माहेरघराला आल्यानंतर आपल्याला आनंद भेटला पाहिजे. आपल्याला आलेल्या दुःखातून आपण दूर झालो पाहिजे. कारण संसार रूपी गाडा तर आपला हा अखंडपणे चालूच असतो. पण या ताई दादांसाठी माहेरघर आहे. म्हणजे या 7 दिवसामध्ये आपल्याला आनंद भेटणं गरजेचं असतं. आपलं दुःख आपण विसरायचं आहे. दुःख विसरून आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हायचंय. आपल्या जीवनाला कुठेतरी विरंगुळा भेटावा या उद्देशाने मठाधिपती गुरुवर्य प्रदीप दादांनी खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून आपण सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर आपले रोजचे विधी, याग, होम, हवन हे सर्व दिवसभर अखंडपणे कंटिन्यू चालू असणार आहे. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या परिवारासोबत आपल्या मठामध्ये आवर्जून उपस्थित राहायचंय. लहान मुलांना देखील मामाच्या गावी घेऊन यायचंय. कारण मामाचं गाव हे गार्डन आपल्या मठामध्ये तयार झालेलं आहे. म्हणून आपण आपल्या मठामध्ये येत असताना आपल्या लहान मुलांना देखील सोबत आणायचंय. त्यांची चहा, नाश्ता, दूध, सर्व बिस्किट, सर्व व्यवस्था मामाच्या गावी म्हणजे आपल्या माहेरघरी आपल्या मठामध्ये व्यवस्थित केलेली आहे. त्यामुळे लहान मुलांना सांभाळायचं देखील टेन्शन आपल्याला राहणार नाही. आपल्यासोबत आपल्या आई बाबांना घेऊन यायचंय. वय झालेलं असेल तरी अडचण नाही, ते देखील या सोहळ्यामध्ये आनंद घेण्यासाठी येऊ शकतात. त्यांना खुर्चीवर बसायचं असेल, खाली बसता येत नसेल तर खुर्चीची व्यवस्था आपल्या मठामध्ये असणार आहे. त्यामुळे लहान बाबांना, आजी बाबांना, लहान मुलांना देखील आपण सोबत घेऊन यायचंय. तसेच पारायणासाठी येत असताना आपल्याला आधार कार्ड आणणं हे कंपल्सरी असेल. आधार कार्ड आपण सोबत घेऊन यायचं आहे. बाकी काही आणलं नाही तरी चालेल. पारायण करण्यासाठी येत असताना जर आपल्याकडे गुरुचरित्रचा ग्रंथ असेल तर आपण आणायचा आहे. नसेल तर काही अडचण नाही. ग्रंथ आपल्या मठाकडून पुरवला जातो. चौरंग आपल्या मठाकडून दिलं जातं.
सर्व सुविधा आपल्या मठामध्ये विनामूल्य असणार आहे. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या मठामध्ये चहा, नाश्ता, जेवण, राहण्याची सगळी सोय ही विनामूल्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ताई-दादांनी या सोहळ्यामध्ये सहभाग व्हायचा आहे. कारण एक गुरुचरित्र पारायण केलं काय आणि एक स्वामी सेवेकरी जोडला काय, त्यामुळे सोबत येताना आपल्यासोबत स्वामी सेवेकरी जोडण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. जास्तीत जास्त ताई-दादांना घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच सामुदायिक पारायण जे होत असतं ते स्वामींपर्यंत पोहोचत असतं, महाराजांपर्यंत जात असतं. त्यामध्ये आनंद जो असतो तो वेगळा असतो. संकल्पयुक्त हे पारायण असणार आहे. त्यामुळे या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित तर व्हायचंच आहे. तसेच सर्व ताई-दादांना माहीतच आहे, आपल्या मठाची कमान ओलांडली तरी आपला 70% प्रश्न हा सुटत असतो. राहिलेला 30% प्रश्न हा दादांच्या सेवेने सुटत असतो. म्हणून तुम्ही जरी दादांकडून सेवा घेतली असेल, अजून घ्यायची असेल किंवा अजून घेतली नसेल, तरी काही अडचण नाही. आपण या मठामध्ये पारायण करू शकता. पारायण झाल्यानंतर मठाकडून तुम्हाला प्रमाणपत्र देखील दिलं जाणार आहे. आता पारायण सोहळ्यासाठी कसं यावं? तर आपल्या नाशिक-पुणे हायवे लगतच नांदूर-शिंगोटे या गावापासून 3 किलोमीटर आणि पुण्याकडून जर येणार असेल नाशिककडे तर संगमनेर पासून पुढे 18 किलोमीटर या अंतरावर नाशिक-पुणे हायवे लगतच नांदूर-शिंगोटे पळसखेडे रोडला आपला स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. हायवेवरून जात असताना देखील तुम्हाला मठाची कमान दिसणार आहे. मठ देखील हायवेवरून दिसत असतो. म्हणून हायवे लगतच आपला हा मठ आहे. त्यामुळे येताना नाशिक-पुणे हायवेवरनं यायचं आहे. आपल्या मठाचं लोकेशन देखील आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक देखील आपल्या चॅनलवरती आहे. त्यामुळे आपण त्या लोकेशननुसार देखील येऊ शकता. तसेच किती तारखेला यावं लागेल? तर आपलं पारायण सोहळा हा 20 तारखेपासून चालू होतोय. 20 ते 26 या दरम्यान पारायण सोहळा असणार आहे. तर मग तुम्ही 19 तारखेला येऊ शकता, 18 तारखेला देखील येऊ शकता. 20 तारखेला जर येणार असेल तर सकाळी 7 वाजेपर्यंत आपल्या मठामध्ये उपस्थित राहायचंय. कारण त्यानंतर दादांच्या हातून संकल्प सोडला जाईल आणि नंतर सामुदायिक पारायणाला सुरुवात होईल. त्यामुळे आपण शक्यतो 19 तारखेलाच आपल्या मठामध्ये येऊ शकता. 19 तारखेला मठामध्ये येताना फक्त आपण आधार कार्ड घेऊन या. बाकी काही आणायची गरज नाही. सर्व सेवा आपल्या माहेरघरी व्यवस्थितपणे केलेली आहे. आणि हा सर्व कार्यक्रम जो असणार आहे तो मठाधिपती माननीय गुरुवर्य श्री प्रदीपदादांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्यामुळे कोणाची गैरसोय या कालावधीमध्ये होणार नाही. तुम्हाला आनंदच या सोहळ्यामध्ये भेटणार आहे. त्यामुळे नक्की एकदा आपल्या माहेरघरी या. त्यामुळे सर्व ताईदादांना पुनश्च एकदा मठाधिपती प्रदीपदादांकडून आम्ही सर्व स्वामी सेवेकरी ताईदादांकडून आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री